अपने परिसर की ताज़ा खबरों के लिए डेली न्यूज को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे। नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। करीबन एक हफ्ता पूर्व नेवाली मूल के एक युवक का अपहरण कर उसकी हत्या करने के आरोप में उल्लासनगर की विट्ठलवाड़ी पुलिस ने 4 युवकों को गिरफ्तार किया। उनका नाम दीपेश रसाल, गणेश फुलोरे, विशाल पाटिल तथा नयन पाटिल बताया गया है। एक हफ्ता पूर्व उल्लासनगर शहर के हिल लाइन पुलिस थाना की हद में नेवाली नाका के पास एक लावारिस युवक का शव मिला था। उस वक्त पुलिस ने अकस्मात मृत्यु का मामला दर्ज करके मामले की तहकीकात शुरू की। तब पता चला कि अज्ञात युवक का अपहरण कर उसकी हत्या कर दी गई थी। दरअसल कल्याण तालुका के चिंचपाड़ा क्षेत्र में मंगल मूर्ति अस्पताल के पास एक चाइनीज की दुकान में नेपाली मूल के 2 सगे भाई भारत परिहार और राजेश काम कर रहे थे। एक बाइक के चोरी के शक में कुछ लोगों ने दुकान पर आकर इन दोनों भाइयों से जबरन मारपीट की और उसके बाद ये हत्या की वारदात कर दी। उस वक्त पुलिस ने 10 से 12 अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज कर लिया था। इस मामले की जांच वरिष्ठ पुलिस निरीक्षक रमेश भामे कर रहे थे। आखिरकार पुलिस ने अपहरण कर हत्या के आरोप में 4 युवकों को गिरफ्तार कर लिया है, जबकि अन्य आरोपी की तलाश कर रही है। हिल्लाइन पोलिसांच्या हद्दीत नेवाळे नाक्याच्या पलीकडे हाजीमलंग रोडला मंगळूरपीर गावाच्या रोडवर एक डेड बॉडी मिळाली आणि हिल्लाइन पोलिसांना त्याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद झाली। तो रस्त्याच्या कडेला गवतात पडलेला होता मयत। त्याचं त्यावेळेस अनोळखी इसम होता तो आणि त्याला रस्त्याच्या कडेला पडला होता आणि त्याला भरपूर मार लागलेला होता। मारामध्ये मुक्का माराच्या निशाण्या जास्त होत्या आणि त्याचा अनोळखी इसम म्हणून तिकडे तपास सुरू झाला। दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांना 2 लोक आले आणि त्यांनी विचारलं, आमच्याकडचा एक माणूस चोरीच्या केसमध्ये लोकांनी जमा केलाय का? आम्ही नाही म्हणून सांगितलं, आमच्याकडे तसा माणूस कोणी जमा झालेला नव्हता। आणि परंतु आम्ही म्हटलं आम्ही व्हेरीफाय करतो आजूबाजूच्या पोलिसांना काय कोणी अटक केलाय का, कोणी जमा केलाय का? बाहेरच्या पोलिसांना कोणी अटक केलेला नव्हता। दरम्यान हिल्लाइन पोलिसांचा अकस्मात मृत्यू आणि अनोळखी समयत झाल्याचं माहिती आम्हाला प्राप्त झाली आणि सिनियर पी आय खंदारे साहेबांनी आम्हाला माहिती कळवली व्हॉट्सअपवर की असं एक डेड बॉडी मिळाली। आणि 6 वाजता ही फिर्यादी ज्यावेळेस चिंचपाडा गावातून 2 लोक आमच्याकडे आले आणि त्यांनी आमचा सहकारी पोलीस स्टेशनला नेण्याचं सांगितलं। त्यावेळेस आम्ही खंदारे साहेबांच्याकडचा फोटो त्यांना दाखवला असता, आमच्या व्हॉट्सअपवर आलेला होता, तो फोटो दाखवला असता त्यांनी तो ओळखला आणि माहिताची ओळख पटली। तो भरत थापा नावाचा मुलगा होता। मग त्यावेळेस सगळा प्रकार हिल्लाइनच्या हद्दीत इन्क्वायरी चालू असल्यामुळे हिल्लाइनला पाठवला गेला। तिथं तपासात असं निष्पन्न झालं की माहिताला चिंचपाडा गावातून उचलून घेऊन गेले होते, अपहरण केलं होतं त्याचं आणि त्याचं कारण मोटरसायकल चोरी होतं। म्हणून चिंचपाडा गाव हे विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे विठ्ठलवाडी पोलिसांना त्याचा तपास आला। विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीत तपास आल्यानंतर त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की मयत ह्याने हिल्लाइन पोलिसांच्या हद्दीतील बहाल गावाच्या हद्दीमध्ये यशराज ढाब्यासमोर असलेली गाडी चोरी केली आणि स्वतःच्या घरी दुकानावर नेऊन लावली आणि ती गाडी संशयित आरोपींनी ओळखली, एका गाववाल्याने ओळखली आणि ते संशयित आरोपींनी रात्री 1-12:30 वाजता फोन केला। 1 वाजता ते लोक तिथे आले आणि त्यांनी ही गाडी कोणी आणली असं विचारपूस केली आणि ते विचारपूस केल्यावर त्यातल्या माहिताने कबुली दिली की मीच गाडी आणलेली आहे। मग त्याला माहिताला आणि सोबतच्या एका वर्करला गाडीत टाकलं आणि घेऊन गेले। गाडीत टाकून घेऊन गेल्यानंतर त्याला एका ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली व त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याला मग हाजीमलंग रोडवर रस्त्याच्या कडेला टाकून तो मोठा अपघात झालाय असं भासवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला मारहाणीत मृत्यू झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि